पालम इथं पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलेत की ज्याच्याकडे मतदार नाहीत, जनतेचा कौल नाही, त्यांनी हुकुमशाहीची भाषा करूच नये, असं प्रतिपादन तुषार गोळेगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोललेत। पुढे बोलताना तुषार गोळेगावकर म्हणालेत की आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवली। त्यांनी 2 ठिकाणच्या सेवा सहकारी संस्थांतून कर्ज उचललं, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली। त्यांनी याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतले, पण निकाल विरुद्ध गेला। पत्रकार परिषदेस पालम तालुक्यातील सहकारी संस्थेचे मतदार आणि चेअरमन उपस्थित होते। पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले माझे सर्व पत्रकार बांधव, मी प्रथमतः त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच इथं आलेले सर्व आमच्या मतदारसंघातील चेअरमन यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आता चाळनोरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं की जी काही 2 दिवसाखाली पत्रकार परिषद झाली किंवा जे काही बोलण्यात आलं, ठीक आहे, ही लोकशाही आहे, तुम्ही बोलू शकता, तुम्ही करू शकता, अडचण नाही त्या गोष्टीला। पण एकच गोष्ट म्हणायची आहे की ज्यावेळेस मी लोकशाहीमध्ये उभा टाकण्याचा अधिकार हा सर्वांना आहे, हे तुम्हाला तर मान्यच। ज्यावेळेस मी उभा टाकायचा माझं चालू होतं, तर त्यावेळेस माझ्या सेक्रेटरीला, माझ्या जो संस्थेचा सेक्रेटरी आहे त्याला सांगितले याचे पैसे भरायचे नाहीत। पालम जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो इलेक्शन ऑफिसर बसलेला असतो त्याला सांगितलं पैसे भरून घ्यायचे नाही। मला माझे पैसे संस्थेचे नील करण्यासाठी मला जिल्हा मध्यवर्ती बँक हेडक्वार्टर परभणीला नाही का पैसे भरावे लागले। ही कोणती लोकशाही आली तुमची? परभणीला जाऊन मला पैसे भरावे लागले, तिथं पैसे भरून घेतले, तर तिथल्या अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा होती, तू कसं काय पैसे भरून घेतले? इतकंच नाही तर अध्यक्ष महोदय जे वरपुडकर साहेब तिथं मध्यवर्ती बँकेला त्या कार्यकाळामध्ये अध्यक्ष म्हणून होते, त्या अक्षरशः अध्यक्ष साहेबांना सुद्धा म्हणले की तुम्ही पैसे कसं काय पैसे, ते म्हणले ज्यावेळेस पैसे एखादी संस्था भरणार असेल तर पैसे भरून घ्यावं लागतात, नाही म्हणता येत नाही। आता तुम्ही या सर्व गोष्टी करता, बरं तुम्ही म्हणता की लोकशाही तुम्ही दडपशाहीनं केलं, आमदारनी हे केलं, आमदारनी कोणाला सांभाळलं इतके दिवस? आमदारनी आजपर्यंत तुम्हाला नाही केलं। तुमच्या घरामध्ये 4-4, 5-5 पदं आमदारनी दिले, आमदारनी नाही लक्ष दिलं तुमच्याकडं। माननीय श्री रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला समर्थन केलं, समर्थन दिलं। काही गोष्टी असतात ज्या पटल्या नसतात, तुमच्या राजकीय गोष्टी ज्या की फक्त मलाच पाहिजे किंवा घरातच हव्या अशा गोष्टी नसतात। भरपूर कार्यकर्ते असतात। आमदार साहेबांनी सुद्धा नाही का आजपर्यंत पालम, पूर्णा, गंगाखेड 3 तालुक्याचे सर्व माणसं कार्यकर्ते आमदार साहेबाला सांभाळायचे। आणि प्रत्येक गावामध्ये मला तरी असं वाटतं की आजपर्यंतच्या जे कोणी आमदार माझे आमदार झाले असतील त्यांनी कामं केली नसतील, कुठं ना कुठं का होईना, पण तिथं कामाचा ओघ गेलेला आहे, तिथं कामं पोहोचलेले आहेत आमदार साहेबांकडून। आणि तुम्ही म्हणता की आमदार साहेबांनी रडीचा डाव केला, स्थानिक विरोधक, ठीक आहे, मी स्थानिक विरोधक का? तुम्हाला वसंतराव सिरस्कर नाही आहेत, माझे हे अध्यक्ष वसंत काका सिरस्कर, तुम्ही त्यांच्यासोबत काय केलं? जर बोलायलाच गेलं तर पालमची सोसायटी एका महिन्यामध्ये याद्या बदलतात। तुम्ही मतदाराचा हक्क हिरावून घेतला नाही का तिथं? तुम्ही एका महिन्यामध्ये याद्या कशा बदलतात सोसायटीच्या? पूर्णपणे नाही का तिथल्या याद्या चेंज होऊन नाही का तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घेता। आज तिथली खरेदी विक्री संघाची जागा कुठे आहे? खरेदी विक्री संघ आणि त्या जागेचे कोण यूज करते त्याचं बघा तुम्ही, मजा बघा। तुम्हाला निवेदन आहे पत्रकारांमधून, तुम्ही नाही का तिथं जाऊन पहा गाड्या कोणाच्या लागतात, तिथं पार्किंग करून टाकली त्या खरेदी विक्री संघाची। तुम्ही आम्हाला म्हणतायत रडीचा डाव केला, अहो लोकशाहीनं आम्ही गेलोत, कायद्यानं आम्ही चाललो, आम्ही तुम्हाला कुठं अडवलं? तुम्ही कोर्टात गेले, कोर्टानं तुम्हाला निर्णय काय दिला? तुम्ही जॉईंटकडे गेले, जॉईंटनं काय निर्णय दिला? आम्ही का त्यांच्या हाताला धरून सह्या केल्या का? आम्हाला जे होतं। आणि दुसरी गोष्ट राहिली की या सर्व गोष्टी होण्याचं कारण काय? जी तुमची दादागिरी होती
ती दादागिरी संपण्याचा टाईम आला होता. आणि दुसरी गोष्ट एक की तुम्ही तिथं 2 जागी कर्ज कशी उचलता? तुम्हाला 2 जागी कर्ज उचलता येत नाहीत, तुम्ही अडकले त्या गोष्टीमध्ये. मग ही गोष्ट तुम्हाला मान्य करावं लागेल ना. रडीचा डाव कोणी खेळला? आम्ही खेळला का तुम्ही खेळला? बँकेमध्ये आजपर्यंत या गेल्या 8 वर्षामध्ये 3 वर्षाचा कार्यकाळ तुमचा तज्ज्ञ संचालकाचा आणि 5 वर्षाचा कार्यकाळ हा जनतेतून आलेला. त्यावेळेसुद्धा निवडून येत नव्हते, पण आम्ही मागं राहिलोत. आमच्या आजोबाच्या तब्येतीमुळे आम्ही शांत राहिलोत म्हणून तुम्ही निवडून आले. नाहीतर दादा तुम्हीसुद्धा निवडून येत नव्हतात मागच्या वेळेससुद्धा. आज तुम्ही म्हणता की कोणाला काय केलं, कोणाला काय. आज माझ्यासोबत 40 ते 42 संचालक लोक, चेअरमन लोक आमच्यासोबत आहेत. कोणताही माणूस या निवडणुकीमध्ये बहुमत असल्याशिवाय हात घालत नाही किंवा त्याच्यामध्ये उडी घेत नाही. तुम्ही आज म्हणता ठीक आहे, मग तुम्ही घेऊन या ना तिथं. कोर्टानं का तुम्हाला नाकारलं? जॉईंट रजिस्टर ऑफिस हे एक प्रकारचं कोर्ट आहे. साहेब मान्य आहे तुम्हाला? जॉईंट रजिस्टर ऑफिसला 3 वेळेस तुमची नाही का अपील केलेलं, तुमचं खारिज केलेलं. मग कशावरून तुम्ही म्हणता की तुम्ही आम्ही तुमच्यावर दडपशाही केली किंवा आमदार साहेबांनी रडीचा डाव केला किंवा पाठीत खंजीर खुपसला? ही भाषा नाही ना तुमची. म्हणजे भेटलं तोपर्यंत भेटलं, आणि तुम्हाला ज्यावेळेस नाही का भेटणं बंद झालं की तुम्ही आमदार साहेबांवर उलटवार करता का? हे सर्वजण जे काही सर्व चेअरमन लोक जे आहेत यांना नाही आहे? जर रडीचा डाव जर आम्हाला म्हणा, आमदार साहेबाला म्हणा जर करायचा असता तर चेअरमन लोक आमच्यासोबत राहिले असते का? जो मतदार ज्याच्या नावानं ठराव केला तो मतदार आमच्यासोबत राहिला असता का? माझा फॉर्म ज्या दिवशी भरायचा होता त्या दिवशी 40 काही मोजके 1-2-4 जण जर सोडले जे की वैयक्तिक कामामुळे राहिले, 40 चेअरमन आणि मतदार हे आमचे तिथं फॉर्म भरायला उपस्थित होते. का बरं माणसं उपस्थित राहिले सोबत? आज बँकेमध्ये त्या मार्केट कमिटीला त्या दिवशी सन्माननीय आमदार साहेबांना आम्ही बोलून घेतलं. मार्केट समितीच्या आवारामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला. तर तिथं अक्षरशः खेडेगावातले वयस्कर माणसं ज्यांना काठीनं चालावं लागतं असे माणसं येऊन म्हणतात, बाबा तू बरं केलंस आलास ते. तुमचं जनसामान्याचं तुम्ही जे म्हणता की 40 वर्षापासूनचं राजकारण, 50 वर्षापासूनचं राजकारण, मी 100% निवडून येतो, माझ्यासोबत रडीचा डाव झाला. अहो डाव कसा झाला मला ते सांगा ना तुम्ही खोलून. आज आम्ही सर्वजण एकत्रित काय? आम्ही याच्या अगोदर नव्हतो. आम्ही सर्वजण ह्या अगोदर सुद्धा एकत्रितच होतो आणि या अगोदर सुद्धा एकत्रित इलेक्शन केले आम्ही. काही गोष्टी असतात राजकारणातल्या कुठंतरी खालीवरी होत असतात किंवा मागं पुढे होत असतात, त्या गोष्टीला थोडं बाजूला ठेवून माणसाने चालावं लागतं. मग आज आम्ही सोबत राहून चालवलं तर तुम्हाला देखवत नाही आहे का? मागच्या ह्याच्यातली झालेली जी नगरपंचायतची इलेक्शन होतं, फक्त एका चुकीमुळं मी आमदार साहेबाला दोष देत नाही, ती चुकी आमची होती. गोळेगावकर परिवाराकडून ती चुकी झालेली होती. एका त्या चुकीमुळं नाही का आम्ही आणि आमदार साहेब थोडं बाजूला झालो. आणि जर आम्ही त्यावेळेस जर आम्ही सोबत असतो, बँक तुमच्याकडे येत होती का? नगरपंचायत तुम्ही नगरपंचायतला येत होतात का? पालम मार्केट कमिटीला तुम्ही राहत होतात का? तुम्हाला पदं आमदार साहेबांनी द्यायची किती? 3 महत्त्वाचे पदं तुम्हाला आमदार साहेबांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँक दिली, तालुक्यावरची मार्केट कमिटी तुमच्या चिरंजीवाला दिली, आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमच्या चिरंजीवाला परत ह्याच्यावर घेतलं नगरपंचायतवर. मग तुमचा कार्यकर्ता कुठं आहे? तुम्हाला पालममध्ये कार्यकर्ते नाही आहेत. पालममध्ये एक सुद्धा कार्यकर्ता नाही आहे का की जो तुमच्यासोबत राहतो, तुमच्यासाठी काम करतो, तुमच्यासाठी झगडतो, तुमच्यासाठी मतदान मागतो, रात्रंदिवस तुमच्यासाठी फिरतो? असे कार्यकर्ते नाही आहेत तुमच्याकडं का? फक्त घरातले तुम्ही 3 जण आहात? आम्ही या अगोदर माझी पहिली वेळ आहे ही, मी इतका कधीच अग्रेसिव्ह होऊन बोललो नाही. पण जे कालची तुम्ही बैठक घेतली, तुम्ही जे बोललात स्थानिक विरोधक
आमदारांनी असं केलं, आम्ही त्याच्यासाठी विजयश्री खेचून आणली. का तुम्ही एकट्याने आणली? अख्खा मतदारसंघ कुठं होता? आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार केलाय आणि कोणत्या कोणत्या कूटनीतीने केलाय ते आम्ही छाती ठोकून सांगतो. आम्ही त्यावेळेस आमदार सोबत नव्हतोच, पण आम्हाला माहिती आहे ना आमदार साहेबाचं काम कोण इमानदारीने केलं आणि कोणी नाही केलं ते. ही गोष्ट आमदार साहेबाला सुद्धा आम्ही बोललो. साहेब म्हणलं आम्ही एकदा शब्द दिला, गोळेगावकर परिवाराचं एकच आहे आणि बळीराजा परिवाराचं. आम्ही जर शब्द दिला तर आम्ही त्याच्यासाठी जीव देऊ, नाही तर नाहीच. हां, ते त्या जागी आमचं नुकसान राहो, फायदा जरी असला आम्हाला कोटी रुपयाचा राहो नाही 10 कोटीचा राहो, आम्ही त्या फायद्याकडे बघणारे माणसं नाहीत. आम्ही फक्त नाही का आम्ही दिलेल्या शब्दाला पाळणारे माणसं. आम्हाला आमदार साहेबाचं काम करण्याची पद्धत आणि त्यांनी एकदा जर एखादं मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो, मी त्यांना जवळून पाहिलं. एकदा जर त्या आमदार साहेबाच्या हातामध्ये जर एखादं काम आलं तर तो माणूस किंचितसुद्धा मागं पुढं थांबत नाही. थोडेसुद्धा जरी आठवण आली तरी लगेच फोन कर, अरे ते असं काम होतं, काय झालं त्या कामाचं, कुठपर्यंत आलं, इतका त्यांचा फॉलोअप असतो. का माणूस त्यांच्याजवळ जाणार नाही? आजपर्यंतच्या झालेल्या कार्यकाळामध्ये मागील आमदारांनी आणि या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामामध्ये किती फरक आहे तो आपण बघा. आज पूर्णा तालुक्यामध्ये जो काही भाग असा एकदम ह्याच्यामध्ये असेल, पडीतमध्ये गेलेला असेल, ज्या गावाकडे कोणी जात नाही अशा गावामध्ये सुद्धा रस्ते देण्याचं काम केलेलं आहे. सर्व हे केलेलं काम केलेलं आहे आमदार साहेबांनी. जितकं त्यांच्या पद्धतीनं पोहोचता येतं तितकं आमदार साहेब त्या जागेमध्ये पोहोचलेले. आणि तुम्ही म्हणता की 3 तालुक्यामधली बिनविरोध काढून तुम्ही नाही का दाबून दडपून करता. अहो, कशासाठी दाबून दडपून? तिथं मतदार सोबत आहेत ना आमदार साहेबाच्या. आमदार साहेबाच्या मतदार सोबत आहेत म्हणल्यानंतर ते मतदार जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आहेत म्हणून बिनविरोध जागा आहेत. गंगाखेड सांगता, तुम्ही पालम सांगता, मग तुम्ही पालममध्ये तुम्ही कशामुळे अपात्र झाले? डिस्क्वालिफाय कशामुळे झाले तुम्ही डिस्क्वालिफाय ते सांगा. तुम्हाला स्थानिक लेवलला AR ऑफिसमध्ये तुम्ही डिस्क्वालिफाय झाले. त्यानंतर तुम्ही जॉईंटकडे गेले, जॉईंटकडे डिस्क्वालिफाय झाले. एकदा नाही 2 वेळेस झाले. त्यानंतर तुम्ही हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्ट का हा आमच्या घरचा आहे का हायकोर्टाचे जे आमदार साहेबाचे संबंधित आहेत. हायकोर्ट हा शेवटी न्यायालय न्याय मंदिर आहे. तिथं सुद्धा हायकोर्टाने तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं. मग तुम्हाला जर इतकीच जर तुमची आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तुम्ही आमच्यावर आरोप जे करतायत, बिनबुडाचे आरोप करतायत, तुम्हाला इतकंच वाटतंय तर तुम्ही ज्या वेळेस हे घ्यायचं होतं, ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, तुम्ही का घेतलं नाही? तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. आम्ही तयारीत होतो तुमच्या ऑब्जेक्शनला. जसे आम्ही 4 वेळेस उत्तर दिले तसे ऑब्जेक्शनला उत्तर द्यायला सुद्धा आम्ही तयार होतो. तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीवर. तुम्ही का बसली तुम्ही घरामध्ये? आणि तुम्ही माणसं बोलून घेऊन किंवा माझ्या परिवाराबाबतीत म्हणा, आमदार साहेबाबाबतीत म्हणा किंवा आमच्या संबंधित सगळे राजकीय नेत्याबाबतीत म्हणा, या सगळ्यांबाबतीत तुम्ही बोलता. ही कोणती भाषा झाली तुमची? तुम्हाला बोलायचं आहे एखाद दिवशी आपण सरळ आज तुमच्या समोर म्हणतोय आम्ही सगळेजण तयार आहोत, तहसीलच्या समोर नाही का मी मंडप टाकतो, तिथं समोरासमोर नाही का बोलू. काय तुमच्या असतील त्या गोष्टी आपण समोरासमोर बोलू. तुम्ही माघारी, आम्ही तुमच्या माघारी बोलणार नाहीत, तुम्ही आमच्या माघारी बोला नाही बोला, सगळ्यांचा अधिकार आहे, त्या बाबतीत काहीही म्हणणं नाही. पण झाल्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी हे आज तुम्हा सर्वांना सन्माननीय पत्रकार महोदयाला आम्ही बोलवून घेतलं, उत्तर देण्यासाठी बोलवून घेतलं. आणि इतकंच नाही तर आमचे चेअरमन मंडळीसुद्धा इथं आलेली आहे, उगाच नाही. आणि यानंतर इलेक्शन लढलं 5 वर्ष ही आपला प्रवास केला, हे सत्य आहे. 5 वेळेसचं तरी मला माहिती नाही, पण 2 वेळेस मला कोणत्या 5 निवडणुका त्यांनी केला असेल ना जाहीर.
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी केले। जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं त्यांनी सांगितलंय। जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ही मोहीम केवळ वृक्ष लागवडीपुरती मर्यादित नसून पुढील पिढ्यांसाठी हरित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलंय। शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। मी कीर्ती किरण पुजारी, जिल्हाधिकारी धाराशिव। आपल्याला माहिती असेल की धाराशिव जिल्ह्यांनी गेल्या वर्षी 2025 ला आपण पूर्ण मान्सून सीझनमध्ये लगभग 32 लाख वृक्ष लागवड आपण केलं होतं आणि त्यापैकी पण आपण जुलै 19 ला एक मोठा उपक्रम आपण हाती घेतला होता। एकाच दिवशी 15 लाखहून अधिक झाडं आपण धाराशिवकरांनी आपण सर्वांनी मिळून आपण लावलं होतं। तब्बल 235 ग्रामपंचायती या मोहिमेमध्ये सहभाग घेतले होते। सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत, इतर शासकीय विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, सर्व विभागांनी याच्यामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला होता। त्याचप्रमाणे यावर्षी पण सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करून आपला महाराष्ट्र राज्याला 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करायची आहे असं आव्हान आणि उद्दिष्ट प्रशासनाने दिलेले आहे आणि त्याला अनुसरून धाराशिव जिल्ह्याने तयारी ऑलरेडी सुरू केलेली आहे। आपली तयारी आणि नियोजन लगभग पूर्ण झालेली आहे। यावर्षी धाराशिव जिल्ह्याने स्वतःला 40 लाख वृक्ष लागवडची उद्दिष्ट आपण ठेवली आहे। यासाठी आपला वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्याकडले असलेल्या नर्सरीमध्ये रोपा तयार आता झालेली आहे। सो आपण सर्व नागरिकांना, धाराशिवकरांना, विद्यार्थी मित्रांना, सर्व लोकप्रतिनिधी, मीडिया बांधव, NGO सर्व घटकांना आपण आवाहन करू इच्छितो, आपण पण मोठ्या प्रमाणाने यावर्षी ही हरित धाराशिव मोहीममध्ये आपण सहभाग व्हावी। शक्यतो जुलै महिन्यामध्ये आपण एकाच दिवशी पुन्हा गेल्या वर्षीसारखा एक रेकॉर्ड आपण करणारच आहोत। यासाठी तुमच्या सहकार आणि कॉन्ट्रीब्युशन अत्यमूल्य आहे। मी सर्व धाराशिवकरांना दूरदर्शन वतीने आवाहन करू इच्छितो, आपण पण या मोहिमेत सहभाग होऊन यशस्वी करा। जय हिंद। उमरखेड तालुक्यातील ढाणकी परिसरात उमरखेड-ढाणकी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। मागील 4 वर्षांपासून सुरू असलेलं रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यानं रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हरदडा फाटा इथं संतप्त नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध नोंदवलाय। यावेळी GNI कंपनी आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अपघात झाल्यास जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही करण्यात आली। अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, प्रशासनाची धावपळ उडाली। आम्ही सर्वजण उमरखेड येथे पोलीस स्टेशनला रिस्टर फिर्याद दाखल करून सदर कंपनीवर, जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणार आहोत। या JNI कंपनीचं करायचं काय? या ठेकेदाराचं करायचं काय? अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद। उमरगा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि नागरिकांना विरंगुळा तसंच आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणाऱ्या नमो उद्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन सकाळी आरोग्यनगर देवी मंदिर समोर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। या भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी, माजी आमदार, नगर परिषदेचे पदाधिकारी तसंच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मान्यवरांनी नमो उद्यानमुळे शहरात व्यायाम, फेरफटका आणि बालकांसाठी आधुनिक खेळण्यांच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय। हा प्रकल्प उमरगा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।
राज्य शासनानं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेविरोधात उमरगा शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात हजारो भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पाडण्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा शहरातून मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पोहोचला, जिथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा अहवाल सार्वजनिक करावा, प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि रिक्त पदांची भरती आणि पदोन्नती प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी अशा मागण्या मांडल्या। हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय। कालपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शाळांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे। अंबा आणि काळ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। सावित्री नदीची पाणी पातळी देखील वाढते, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवता सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। सातारा आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्ता 3 जुलै ते 6 जुलै 2026 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय। पावसाळ्यात भूस्खलन, रस्त्याची घसरण आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतलाय। या कालावधीत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलंय। नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले। महाड तालुक्यातील मौजे कोकरेतर्फे गोवेले इथं मुसळधार पावसामुळे सखाराम विठ्ठल जाधव यांचं पडझड झालेलं घर कोसळल्याची घटना घडली। सततच्या पावसामुळे घर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवानं घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे, मात्र घराचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। घटनास्थळी महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी भेट देऊन पाहणी केली। पुढील पंचनामा आणि कार्यवाही सुरू आहे। प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा 87वा वर्धापन दिन, दलित मित्र श्रीरामजी भांगडिया स्मृती दिन आणि रजत जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम नूतन कन्या प्रशालेतील कैलासवासी सौभाग्यवती कमलाबाई आसारामजी बाहेती या सभागृहात उत्साहात पार पडलाय। या सोहळ्यात विविध परीक्षा, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 109 गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर MS लोया होते। प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्यनारायण सोमाणी आणि डॉक्टर मनीषा घांडगे डोंबे उपस्थित होत्या। यावेळी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल करावी, सोशल मीडियाचा योग्य वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या। पण मी थांबले नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवला, मेहनत केली आणि पुढे चालत राहिले। एवढं सांगायचं आहे की आजच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी त्याचं संशोधन केलेलं आहे, पण आपण मदत घेतो